या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अधिपती मनातच म्हणत असतो की मास्तरीणबाई तुम्ही हे घर सोडून जाऊ नका. तर अक्षरा त्याला विचारते की तुम्ही काही बोललात का. मात्र त्यावेळी अधिपती म्हणतो की नाही, आम्ही कशाला काही बोलू. तर अक्षरा म्हणत असते की मला असं वाटलं की तुम्ही मला थांबवताय. मात्र त्यावर अधिपती नकार देतो आणि अक्षराकडे पाठ करून उभा राहतो आणि ते बघून अक्षराला खूप वाईट वाटतं. ती मनाशी म्हणत असते की अधिपती मी तुम्हाला एवढी नकोशी झाली का. तुम्ही आता माझ्याकडे बघणार सुद्धा नाही का. तर दुसरीकडे अक्षरा घर सोडून जाते. ही गोष्ट आजी चारुहास सरांना सांगतात आणि ते ऐकून चारुहास सर खूप घाबरतात. ते म्हणत असतात की आई काही करून अक्षराला थांबवायला हवं. ती हे घर सोडून जाता कामा नये. कारण जर का ती या घराबाहेर पडली तर तुमची ती मुलगी या सगळ्या घराला गिळून टाकेल. त्यामुळे काही झालं तरी अक्षराला थांबवायलाच हवं. तर आजी म्हणत असतात की मी त्यासाठीच अधिपतीला बोलावून घेतलं होतं, पण त्यांचं बोलणं झालं की नाही काय माहीत. पण तुम्ही काळजी करू नका, आपण सुनबाईला या घरातून बाहेर पडू द्यायचं नाही. त्यांचं बोलणं सुरू असतानाच भुवनेश्वरी आणि दुर्गी त्या ठिकाणी येतात आणि मुद्दाम काय झाले ते विचारतात. आजी त्यांना घडलेला प्रकार सांगतात. तर दुर्गी आनंदाने म्हणते म्हणजे मास्तरीन हे घर सोडून चालली की काय. आणि ते ऐकून चारुहास सर आणि आजी रागातच दुर्गीकडे बघू लागतात. त्यामुळे दुर्गी गप्प बसते. तर चारुहास सर तिला म्हणत असतात की तुझं तोंड तर तू बंदच ठेव. अक्षरा हे घर सोडून जाते या गोष्टीचा तुम्हाला किती आनंद होतोय ना ते तुमच्या चेहऱ्याकडे बघून कळतंय. पण मी हा आनंद जास्त काळ टिकू देणार नाही. मी तिला या घरातून बाहेर जाऊ देणार नाही. आणि ते ऐकून भुवनेश्वरी म्हणते की मग कोणी अडवले तुम्हाला, जा आणि जाऊन थांबवा ना त्यांना. तसंही या घरच्या लक्ष्मी आहेत ना त्या. जर त्या हे घर सोडून गेल्या तर लोक आपल्यालाच नावं ठेवतील. त्यामुळे जा आणि जाऊन थांबवा तुमच्या सुनबाईंना. आणि मग त्यानंतर ती हसतच दुर्गेला म्हणते की चल दुर्गे, आपण देवीची आरती करून घेऊ. आणि त्या दोघीजणी तेथून निघून जातात. तर चारुहास सर आणि आजी पुढे काय करायचे याचा विचार करू लागतात. दुसरीकडे अक्षरा अजूनही अधिपतीच्याच खोलीत असते. ती रडतच अधिपतीकडे बघत मनाशी म्हणत असते की अधिपती मला तुम्हाला आणि या घराला सोडून कुठेही जायचं नाही आहे. पण प्लीज एकदा तुम्ही मला थांबवा ना. जर तुम्ही म्हणालात तर मी नक्की थांबेल. मात्र अधिपती काही स्वतःहून अक्षराला थांबवण्याचा प्रयत्न करत नाही. तो फक्त मनाशी म्हणत असतो की मास्तरीणबाई आम्हाला सोडून जाऊ नका. पण जर तुमचीच इच्छा आहे तर आम्ही तुम्हाला कसं थांबवणार. आणि मग शेवटी नाईलाजाने अक्षरा तेथून जाण्यासाठी निघते. मात्र तिची ओढणी टेबलला अडकते. परंतु तिला असं वाटतं की अधिपतीनेच तिची ओढणी पकडली आहे. त्यामुळे ती म्हणते की जाऊ द्या, मला नका थांबवू. तर अधिपती म्हणत असतो की मी तुम्हाला थांबवलेलंच नाही आहे. त्यामुळे अक्षरा पाठीमागे वळून बघते आणि ओढणी अधिपतीने पकडलेली नाही आहे हे बघितल्यावर तिला वाईट वाटतं. त्यानंतर अधिपतीसुद्धा तिच्याकडे बघू लागतो. मात्र त्याच्या तोंडातून एकही शब्द फुटत नाही ना तो अक्षराला थांबवण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मग अक्षरा शेवटी तिची बॅग घेते आणि तेथून बाहेर पडते. दुसरीकडे अक्षराचे आई बाबा याच विषयावर बोलत असतात. अक्षराची आई म्हणत असते की तुम्ही एकदा आपल्या अक्षरासोबत बोलून बघा, तिला समजावा. कारण संसार म्हटलं की ॲडजस्टमेंट आलीच ना. आणि आपण सुद्धा ॲडजस्ट करतच इथपर्यंत पोहोचलोय ना. तर बाबा म्हणत असतात की अगदी खरं आहे. मात्र दोन्ही बाजूंनी ॲडजस्टमेंट करावी लागते. जशी आपली अक्षरा ॲडजस्टमेंट करते तसंच अधिपतींनी सुद्धा काही गोष्टी ॲडजस्ट करायलाच हव्यात ना. तर आई म्हणत असते की अगदी खरं आहे. मात्र मला आता खूप भीती वाटते. कारण आजकाल आपण काय काय न्यूज ऐकतो माहिती आहे ना तुम्हाला. जर या दोघांचं काही बिनसलं तर आपण काय करायचं. मात्र बाबा म्हणत असतात की तू काळजी करू नको, आपली अक्षू समजूतदार आहे, ती तिचं भांडण मिटवून घेईल. मात्र आई म्हणत असते की मगाशी तिचा आवाज मला नेहमीप्रमाणे वाटला नाही. ती खूप रडत होती. आत्तापर्यंत त्यांची काही कमी भांडणं झाली आहेत का. पण तिने इकडे येण्याचा विषय कधीच काढला नाही. मात्र ती मगाशी म्हणत होती की मला तुमच्याकडे यायचं आहे, त्यामुळे मला जास्त काळजी वाटते. आणि ते ऐकून बाबासुद्धा काळजीत पडतात. काय करावं त्यांना सुचत नाही. आणि मग ते शेवटी फक्त देवाकडे प्रार्थना करतात. दुसरीकडे अक्षरा खोलीतून बाहेर पडल्यावर अधिपती तर पूर्णपणे खचूनच जातो. काय करायचं त्याला कळत नाही. आणि मग तितक्यात त्याला समोर स्वतःचंच प्रतिबिंब दिसू लागतं, जे म्हणत असतं की अरे जा आणि थांबव तुझ्या बायकोला. मात्र अधिपती म्हणत असतो की मी कशाला त्यांना थांबवू, घर सोडून जाण्याचा निर्णय त्यांचा आहे. तर ते प्रतिबिंब म्हणत असतं
की त्यांना काय वाटते तुला चांगलंच माहिती आहे आणि तू सुद्धा त्यांच्याशिवाय राहू शकणार आहे का? नाही ना. मग जा आणि जाऊन थांबव. मात्र अधिपती म्हणत असतो की जर मी त्यांना थांबवलं तर त्या आईसाहेबांना घराबाहेर काढतील, त्यामुळे मी त्यांना नाही थांबवू शकत. मात्र ते प्रतिबिंब तरीही अधिपतीला समजवण्याचा प्रयत्न करत राहतं. ते प्रतिबिंब अधिपतीला म्हणत असतं की तू तिला गृहीत धरू नको, ती तुझी बायको आहे. जर ती हे घर सोडून गेली तर अनर्थ होईल. मात्र अधिपती म्हणत असतो की त्यांना आता माझी नाही तर स्पेसची गरज आहे. थोडे दिवस माझ्यापासून दूर राहिल्या की कळेल त्यांना आपोआप आणि मग येतील परत घरी. आणि जर नाही आल्या तर मी त्यांना जाऊन घेऊन येईल. तेवढा हक्क आहे माझा त्यांच्यावर. तर दुसरीकडे भुवनेश्वरी दुर्गीवर ओरडतच म्हणत असते की तुला कुठे काय बोलावं ते कळत नाही का गं? तर दुर्गी म्हणत असते की अगं ताई, ती डुचकी घर सोडून चालली आहे ना, त्यामुळे मला खूप आनंद झाला आहे आणि आनंदाच्या भरात मी मागाशी बोलले. तर भुवनेश्वरी म्हणत असते की तुझा आनंद तुझ्या मनातच ठेव. जर तो असं सतत बाहेर येत राहिला ना तर मग तुलाच मी बाहेरचा रस्ता दाखवेल आणि मग ती तेथून निघून जाते. दुसरीकडे अधिपती खूप अस्वस्थ असतो. त्याला सतत त्याने आणि अक्षराने आनंदाने घालवलेले क्षण आठवत असतात आणि मग झालेलं त्यांचं भांडण आठवतं आणि काय करावं त्याला सुचत नाही. तो खूप रडत असतो. दुसरीकडे अक्षरा तिची बॅग घेऊन एक एक पायरी उतरत खाली येते. तिलासुद्धा घर सोडून जाताना खूप त्रास होत असतो आणि तितक्यात चारुहास सर आणि आजीसुद्धा त्या ठिकाणी येतात. अक्षरा खरंच घर सोडून निघाली आहे हे बघून ते तर खूप घाबरतात आणि लगेच तिच्याशी जाऊन बोलतात. चारुहास सर म्हणत असतात की अक्षरा बाळा, तू प्लीज हे घर सोडून नको ना जाऊ. मात्र अक्षरा म्हणत असते की बाबा प्लीज आता तुम्ही मला थांबवू नका. या घरात मी ज्यांच्यासाठी आले होते त्यांनाच मी नको आहे, त्यामुळे आता मी इथे नाही थांबू शकत. तर आजी म्हणत असतात की अगं सुनबाई, हे काय बोलतेस तू? अधिपती तुझ्याशी बोलला नाही का? थांब, मी लगेच त्याला खाली घेऊन येते, तू कुठेही जाऊ नको. आणि मग त्या लगेच अधिपतीकडे जाण्यासाठी निघतात. तर इकडे चारुहास सर अक्षराला विनवणी करत असतात. तिला म्हणत असतात की जर तू हे घर सोडून गेली तर या घराचं काय होईल? माझं, अधिपतीचं काय होईल? तू विचार केला आहे का? आम्हाला सगळ्यांना तुझी गरज आहे. मात्र अक्षरा म्हणत असते की बाबा, मी तुमच्यासाठी कायमच आहे. तुम्हाला कधीही माझी गरज पडली ना तर मला बोलावून घ्या. मात्र आता मी इथे नाही राहू शकत, कारण अधिपतींचीच इच्छा नाही आहे माझ्यासोबत राहण्याची. मात्र ते ऐकून चारुहास सर म्हणतात की तू काळजी करू नको, मी स्वतः जाऊन त्याच्याशी बोलतो, तो तुला कसं थांबवत नाही ते सुद्धा बघतो. मात्र अक्षरा म्हणत असते की बाबा प्लीज तुम्ही हे सगळं नका करू, पण चारुहास सर ऐकत नाही. त्यानंतर अक्षरा देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी जाते. तर इकडे आजी अधिपतीकडे जात त्याला म्हणतात की मी काय तुला इथे बसायला बोलावलं आहे का? जा आणि जाऊन थांबव सुनबाईंना. आणि मग त्यानंतर त्या अधिपतीचा हात धरूनच त्याला बाहेर घेऊन येतात. मात्र अधिपती काही ऐकायला तयार नसतो. तो आजींचा हात झटकतो. आजी रडतच त्याच्यापुढे हात जोडत म्हणतात की अधिपती, जाऊन थांबव सुनबाईला. जर ती हे घर सोडून गेली ना तर अनर्थ होईल, त्यामुळे तू जाऊन थांबव त्यांना. मात्र अधिपती नकार देतो आणि रडतच आजींना मिठी मारतो. दुसरीकडे अक्षरा देवीला म्हणत असते की देवी, कोण चूक कोण बरोबर तुला माहिती आहे. मला कधीच असं वाटलं नव्हतं की माझ्यावर हे घर सोडून जाण्याची वेळ येईल, पण जर आता मी इथे थांबले ना तर अधिपतींना त्रास होईल, त्यामुळे मला या घरातून बाहेर पडावंच लागेल. मात्र तितक्यात भुवनेश्वरी आणि दुर्गी त्या ठिकाणी येतात. भुवनेश्वरी हसतच अक्षराला म्हणत असते की काय हो सुनबाई, तुम्ही तर आम्हाला या घराबाहेर काढण्याचा विडा उचलला होतात ना, मग काय झालं त्याचं? आता तुमच्यावरच रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे का? मात्र त्यावर अक्षरा काहीच उत्तर देत नाही. तर भुवनेश्वरी म्हणत असते की तरीही आम्ही तुम्हाला सांगत होतो की जास्त खोलात शिरू नका, पण तुम्ही आमचं ऐकलं नाही. आता कळलं ना तुम्हाला? शिक्षण, कायदा, बुद्धी या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं आहे ते म्हणजे डोसकं. आणि ते ऐकून अक्षरा रागातच तिच्याकडे बघू लागते. तर दुर्गी म्हणत असते की काय गं, आता काय झालं बोलायला? तुझी जीभ काय टाळ्याला चिटकली की काय? मगाशी तर लय बडबड करत होती ना तू? आणि ते ऐकून अक्षरा खाली मान घालते. तर भुवनेश्वरी म्हणत असते की सुनबाई, तुम्हाला का कळत नाही की आमच्यापासून या फॅमिलीला कोणताही त्रास नाही. जर आम्हाला यांच्यासोबत काही दगाफटका करायचाच असता तर तो आम्ही कधीच केला असता. या घरात सून येण्याची वाट बघू शकलो नसतो, पण आम्ही तसं काही केलं नाही, कारण या घरावर आणि घरातल्या माणसांवर आमचं प्रेम आहे. पण ही गोष्ट तुम्हाला कळली नाही. तुम्हाला असं वाटलं की लग्न करून तुम्ही या घरात आला म्हटल्यावर या घराची जबाबदारी तुमच्यावर आली, पण तसं नाही आहे. हे घर आमचं आहे, कालसुद्धा आमचंच होतं आणि यापुढेसुद्धा आमचंच राहील. तर दुर्गेसुद्धा अक्षराला म्हणत असते की आता या घरातून बाहेर गेले ना तर पुन्हा या घरात पाऊल ठेवू नको.
आम्हाला आमचं सुखात राहू दे, पुन्हा तू इथे येऊ नको. मात्र भुवनेश्वरी तिला गप्प बसायला सांगते आणि हसतच अक्षराला म्हणते की जर तुम्ही आम्हाला सुद्धा सुखाने संसार करू दिला असता ना, तर तुमचा संसारसुद्धा शाबूत राहिला असता. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.